Hello students, welcome in today's lecture. In previous lecture, we discussed about the invertebrate groups and the what we call as a chordate group. Okay. In earlier lecture, we discussed about the classification of the chordates, and in today's lecture, we discuss about the superclass Pisces. तर पहा बाळांनो, आज आपण सुपर क्लास स्पाइसेस बद्दल डिस्कशन करणार आहे. ओके. आपल्याला हे माहिती आहे का वर्टिब्रेट ॲनिमलचे दोन पार्ट पडतात. ओके. अग्नॅथोस्टोमॅटा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. अग्नॅथोस्टोमॅटामध्ये आपण सायक्लोस्टोमॅटाचं एक्झाम्पल शिकवलंय काल. ओके. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे बाळांनो अबाउट दी सुपर क्लास पायसेस. ओके. पायसेस म्हणजे जगातले सगळे फिशेस. ओके. आणि सगळे कॅरेक्टर आपल्याला कशाबद्दल लिहायचे? फिशबद्दल लिहायचे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, सुपर क्लास स्पाइसेसचं सगळ्यात पहिलं कॅरेक्टर दे आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. ओके. फिशेस बेसिकली ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्येच बिलॉंग करतात. ओके. सो दे आर ॲक्वॅटिक ॲनिमल. सम आर फाउंड इन फ्रेश वॉटर, सम आर फाउंड इन मरीन वॉटर, सम आर फाउंड इन ब्रॅकिश वॉटर. ओके. काही जण फ्रेश वॉटरमध्ये सापडतील, काही जण मरीन वॉटरमध्ये सापडतील, काही जण ब्रॅकिश वॉटर किंवा त्याला युशोराइन वॉटर पण म्हणतात. ओके. पण त्याच्यामध्ये सापडतील. ठीक आहे. These animals are poikilothermic animal. हे ॲनिमल कसे असतात बाळांनो? पॉयकिलोथर्मिक असतात. पॉयकिलोथर्मिक ॲनिमलचं सिंपल मिनिंग दे आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल. कसे ॲनिमल आहेत हे? कोल्ड ब्लडेड. ठीक आहे. सो दॅट इज कोल्ड ब्लडेड. आता तुम्ही म्हणाल सर हे कोल्ड ब्लडेड ॲनिमल काय? ओके. कोल्ड ब्लडेड ॲनिमलचं सिंपल मिनिंग आहे बाळांनो, जर एखाद्या ॲनिमलच्या बॉडीच्या कंडिशन्स, इंटरनल बॉडी एन्व्हायरमेंट सराउंडिंगच्या कंडिशननुसार चेंज होत असेल, म्हणजे सराउंडिंगमध्ये जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर ह्या ॲनिमलच्या बॉडीचं टेम्परेचर सुद्धा जर इन्क्रीज होत असेल तर अशा टाईपच्या ॲनिमलला आपण कुठले ॲनिमल बोलतो? कोल्ड ब्लडेड ॲनिमल बोलतो, किंवा त्याला काही पुस्तकांमध्ये पॉयकिलोथर्मिक ॲनिमल बोलतात. ओके. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की फिशेस ॲक्वॅटिक आहेत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॉयकिलोथर्मिक ॲनिमल आहेत, कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत. ओके. बॉडी स्ट्रीम लाईन असते बाळांनो. स्ट्रीम लाईनचं मिनिंग सिंपलपणे समजून घ्या की समोरची साईड जर तुम्ही फिशेसची पाहिली तर ती टॅपर झालेली असते. मिडल साईड जर तुम्ही पाहिली थोडीशी तर ती ब्रॉड झालेली असते, स्वेल झालेली असते, आणि बॅक साईड परत थोडीशी टॅपर झालेली असते. ओके. तर ही बॉडी स्ट्रीम लाईन असते. ओके. म्हणजे एका बाजूला समोर, दोन्ही बाजूला टॅपर. ओके. समोर पण आणि बॅकला पण, आणि मिडलची जी पार्ट असेल, ओके, त्या पार्टमध्ये स्वेलिंग दिसते आपल्याला. ठीक आहे. सो बॉडी स्ट्रीम लाईन आहे. आणि हे कशासाठी आहे तर टू रेजिस्ट द वॉटर करंट. ओके. वॉटर करंट रेजिस्ट करण्यासाठी, इझिली वॉटर करंट बरोबर फ्लो करण्यासाठी बॉडी कशी आहे? स्ट्रीम लाईन आहे. ओके. एक जो स्केलेटन स्केल्स. ओके. एक जो स्केलेटन मध्ये काय स्केल्स आहेत, म्हणजे स्किन इज कवर्ड बाय दी स्केल्स. ओके. आता ही स्केल वेगवेगळ्या टाईपचे असू शकतात. ओके. जसं आता आपण शिकणार आहे की याचे दोन टाईप्स असतात फिशेसचे. काही ओस्टिक थाईस म्हणजे बोनी फिशेस, आणि कॉन्ड्रिक थाईस म्हणजे कार्टिलेजिनस फिशेस. ओके. मग त्या दोघांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे स्केल्स दिसतील. ठीक आहे. एंडोस्केलेटन कार्टिलेजिनस आहे किंवा बोनी, म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल तर मी जे दोन टाईप केलेत, बोनी फिशेस आणि कार्टिलेजिनस फिशेस, हे कशाच्या बेसिसवरती केलेत का त्या फिशचं एंडोस्केलेटन कशाने बनतंय? जर कार्टिलेजने बनतंय तर कार्टिलेजिनस आहे, जर बोन्सने बनतंय तर बोनी आहे. ओके. तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली तर फिशेस आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. दे आर पॉयकिलोथर्मिक ॲनिमल, म्हणजे कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहे. कोल्ड ब्लडेडचं मिनिंग व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. सराउंडिंगच्या कंडिशन्स बदलल्या तर बॉडीचं इंटरनल एन्व्हायरमेंट सुद्धा बदलायला सुरुवात होते. दॅट इज कॉमनली कॉल्ड ॲज ए पॉयकिलोथर्मिक ॲनिमल्स. ओके. सो बॉडी स्ट्रीम लाईन असते, म्हणजे दोन्ही बाजूला टॅपर असते, मिडल बाजूला स्वेल झालेली असते टू रेजिस्ट द वॉटर करंट. एक जो स्केलेटन स्केल्सने बनलेलं असतं, एंडोस्केलेटन एक तर कार्टिलेजिनस असतं किंवा बोनी असतं. ठीक आहे. आता फिश मध्ये तुम्ही पाहिलं असेल, ओके, तर फिश मध्ये या टाईपचं एक फिन असतं टेल रिजनचं. दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ कॉडल फिन. याला आपण कॉडल फिन बोलतो. ठीक आहे. दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ कॉडल फिन. ओके. आणि बेसिकली फिश मध्ये लक्षात ठेवा की दोन टाईपचे फिन्स असतात. ओके. इकडे असे समोरच्या बाजूला जे फिन्स असतात या बाजूला. ठीक आहे. सो दे आर कॉमनली कॉल्ड ॲज ए पेक्टोरल फिन, आणि इकडे बॅक साईडला पण काही फिन्स असतात. दे आर कॉल्ड ॲज अ पेल्विक फिन. ओके. म्हणून लक्षात ठेवा की पेक्टोरल, पेल्विक आणि कॉडल अशा टाईपचे फिन्स आपल्याला दिसतात. कॉडल फिन स्टिअरिंग ऑर्गन म्हणून काम करतो, लाईक दिस. ओके. अशा पद्धतीची त्याची मुवमेंट चालते.
आणि त्याच्यामुळे काय होत जातं की ते लोकोमोट करत जातात. ओके, फिशेसची जी लोकोमोशन आहे ही बेसिकली कॉर्डल फिनच्या मुवमेंटमुळे होते, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. रेस्पिरेशन, आता पाण्यामध्ये राहणारे ॲनिमल आपल्याला माहिती आहे यांचं रेस्पिरेशन कशाद्वारे होणार आहे, गिल्सद्वारे रेस्पिरेशन चालतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही गिल्स ज्यावेळेस तुम्ही पाहतात ह्यांना अशा मध्ये मध्ये छोटेसे ओपनिंग्स असतात, दे आर कॉमनली कॉल्ड ॲज अ गिल स्लिट्स, त्याला गिल स्लिट्स असं म्हणतात. ओके, आणि हे पण एक सगळ्यात महत्त्वाचे लक्षात ठेवा की प्रेझेन्स ऑफ गिल स्लिट इज द फीचर ऑफ ऑल वर्टिब्रेट ॲनिमल. ओके, हे सगळ्या वर्टिब्रेट ॲनिमलचं फीचर आहे. म्हणजे आपण सुद्धा ह्युमन बिईंग सुद्धा ज्यावेळेस एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये असतो बाळांनो, तर त्याला सुद्धा असे गिल स्लिट्स सारखं स्ट्रक्चर ॲपियर होतं, नंतर ते डिसअपियर होतं. ओके, बट सगळ्या ॲनिमल्समध्ये तुम्हाला, सगळ्या वर्टिब्रेट ॲनिमलच्या एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसणार. ओके, दॅट इज अ गिल स्लिट्स. ओके, हां, तर ही गिल स्लिट्सला काहींमध्ये काय असतं बाळांनो, असं पडद्यासारखं डायफ्रॅगम लाईक स्ट्रक्चर असतं, दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज ऑपरक्युलम, आणि काहींमध्ये नसतं सुद्धा. ओके, सो हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की रेस्पिरेशन इज टेक्स प्लेस बाय गिल्स. सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे बाळांनो ती क्लोज टाईपची आहे. ओके, म्हणजे प्रेझेन्स ऑफ ब्लड व्हेसल्स. ओके, कारण वर्टिब्रेट ॲनिमल आहे आणि हायर ॲनिमल्स आहे म्हटल्यावरती सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज टाईपचीच असणार. ठीक आहे. आता सर्क्युलेटरी सिस्टीम बद्दल आपण बोललो बाळांनो की काय प्रेझेंट असतं, ब्लड व्हेसल्स प्रेझेंट असतं. पण यांच्यामध्ये जे सिंगल सर्क्युलेशन चालतं ते सिंगल सर्क्युलेशन चालतं. कसं सर्क्युलेशन चालतं, सिंगल सर्क्युलेशन. आता तुम्ही म्हणाल याचं मिनिंग काय. ओके, सर्क्युलेशनचे पण टाईप आहे. ओके, एक सिंगल सर्क्युलेशन, दोन डबल सर्क्युलेशन. जसं आपल्यामध्ये डबल सर्क्युलेशन चालतं. ओके, आपल्या हार्टमधून ब्लड दोनदा पास होतं. ओके, तसं यांच्यामध्ये सिंगल सर्क्युलेशन चालतं. कसं, आता समजा तुम्ही कन्सिडर करा की हे बॉडी ऑर्गन्स आपण कन्सिडर करू फिशचे. ठीक आहे, बॉडी ऑर्गन्स. त्यानंतर इथे आपण कन्सिडर करू हार्ट आणि इथे आपण कन्सिडर करू गिल्स. ओके, अशा टाईपचे अरेंजमेंट आहे. तर हे जे काही बॉडी ऑर्गन्स आहेत बाळांनो याच्याकडून नेहमी लक्षात ठेवा डिऑक्सिजनेटेड ब्लड काय होतं, पास होतं. कशामध्ये, व्हॉट वी कॉल ॲज ए हार्ट रिजन मध्ये. ओके, जसं आपल्याकडे लंग्स आहे ना, हार्टमध्ये जर डिऑक्सिजनेटेड ब्लड गेलं तर लंग्सकडे पाठवलं जातं. तसं हार्ट इकडे कुणाकडे पाठवतं, गिल्सकडे पाठवतं. गिल्सकडे पाठवलं की कुठलं ब्लड, डिऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे, तर गिल्स त्याला प्युरिफाय करतो. प्युरिफाय करतं म्हणजे काय करतं, ऑक्सिजनेटेड करतं. आता ते ब्लड आपल्याकडे कसं आहे की लंग्समध्ये प्युरिफिकेशनसाठी गेलं की मग ते परत हार्टकडे येतं. इथं तसं नाही होत. इथं एकदा बॉडी ऑर्गनकडून ते डिऑक्सिजनेटेड ब्लड जर हार्टमध्ये गेलं आणि हार्टमधून ते गिल्समध्ये गेलं, गिल्सने ते ब्लड जर प्युरिफाय केलं तर ते ब्लड डायरेक्ट कोणाला पोहोचवलं जातं, बॉडी ऑर्गन्सला पोहोचवलं जातं. ओके, मला सांगा इथं हार्टमधून ब्लड किती वेळा पास झालं, एकदाच पास झालं, म्हणून याला कुठलं सर्क्युलेशन म्हणायचं, सिंगल सर्क्युलेशन. ओके, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की फिशेसमध्ये बेसिकली कुठलं सर्क्युलेशन असतं, सिंगल सर्क्युलेशन असतं. एक गोष्ट आणखी तुम्हाला इथं क्लिअर होईल की आपल्या हार्टमध्ये ह्युमन बिंग बद्दल आपण बोलतोय की आपल्या हार्टमध्ये दोन्ही टाईपचं ब्लड येतं, ऑक्सिजनेटेड सुद्धा आणि डिऑक्सिजनेटेड सुद्धा. पण इथं जर तुम्ही पाहत असाल तर हार्टमध्ये एकाच टाईपचं ब्लड येतं बघा, दॅट इज डिऑक्सिजनेटेड. बरोबर आहे. मग अशा टाईपचं जे हार्ट असतं दिस इज कॉल्ड व्हेनस हार्ट. त्या हार्टला आपण काय बोलतो, व्हेनस हार्ट. ओके, म्हणून तो एक पुढचा कन्सेप्ट आपण लिहिणार आहे की सिंगल सर्क्युलेशन तर असतं फिशेसमध्ये, पण दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठल्या टाईपचा हार्ट असतं, व्हेनस हार्ट असतं. आणि मी काय म्हणून शिकवलंय व्हेनस हार्टचं, द हार्ट थ्रू विच ओनली deoxygenated blood is pass. ठीक आहे, म्हणजे असं हार्ट की ज्याच्यातून फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लडच पास होतं त्या हार्टला आपण काय बोलतो, दॅट इज द व्हेनस हार्ट. आणि व्हेनस हार्ट हे फिशेसचं फीचर आहे, ध्यानात ठेवा. ओके, चला हार्ट बद्दल आपण बोलतोय तर आणखी थोडंसं हार्ट बद्दल बोलूयात की यांचं जे हार्ट आहे फिशेसचं इट्स 2 चेंबर. हे 2 चेंबरचं आहे. सेम एकच ॲट्रियम आहे आणि एकच व्हेंट्रिकल आहे. याच्या अगोदरचा पण ग्रुप तुम्ही पाहिला असेल सायक्लोस्टोमॅटा, तर त्याच्यामध्ये पण हार्ट 2 चेंबरचं होतं, एकच ॲट्रियम होतं, एकच व्हेंट्रिकल होतं. ठीक आहे, सो इथं पण हार्ट 2 चेंबरचं आहे. हां, हे पण एक स्टेटमेंट ध्यानात ठेवा माझं का ॲट्रियम जे असतं बाळांनो
हे ब्लड रिसिव्हिंग चेंबर असतं आणि व्हेंट्रिकल जे असतं ते ब्लडला डिस्ट्रीब्यूट करतं. ठीक आहे. सो हार्ट इज 2 चेंबर्स. ठीक आहे. पुढचा कन्सेप्ट आपण पाहणार आहे रिगार्डिंग टू द पायसिस. ओके. ऑलफॅक्टरी लोब्स आर लार्ज. यांचे जे काही ऑलफॅक्टरी लोब्स असतात म्हणजे ब्रेन बद्दल चाललोय आपण. वेल डेव्हलप ब्रेन असतो. ओके. आणि ऑलफॅक्टरी लोब जे हे लार्ज असतात आणि जितके ऑलफॅक्टरी लोब्स लार्ज असतात ओके तितके सेन्स ऑफ स्मेलची ॲबिलिटी सुद्धा जास्त असते. ओके. सो ऑलफॅक्टरी लोब्स कसे असतात लार्ज असतात. ओके. सो इन केस ऑफ शार्क तुम्हाला माहित असेल ओके तर शार्क मध्ये स्मेलची ॲबिलिटी कशी असते हाय असते. ओके. आणि म्हणून ऑलफॅक्टरी लोब जितके जास्त असतील तितकं सेन्स ऑफ स्मेल ऑलफॅक्शन सेन्स ऑफ स्मेलला दुसरा शब्द आहे बाळांनो ऑलफॅक्शन. ओके. तर त्याची ॲबिलिटी सुद्धा काय असते जास्त असते. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालाय. ओके. आता बेसिकली ज्यावेळेस आपण यांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल बोलतो बाळांना तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये लक्षात ठेवा की सेक्सेस जे असतात हे सेपरेट असतात. सेक्सेस आर सेपरेट. ठीक आहे. आणि दे आर मोस्टली ओव्हिपॅरस बट शार्क सारखे जे ॲनिमल असतात ते विविपॅरस असतात. ठीक आहे. म्हणून हे मोस्टली कसे असतात दॅट इज दी ओव्हिपॅरस ॲनिमल्स. ओके. आणि सम आर व्हॉट वी कॉल्ड ॲज ए विविपॅरस ॲनिमल लाईक शार्क. ओके. तर अशा पद्धतीने हे काय होतं बाळांनो आपल्याकडं दीज आर द ऑल दी कॅरेक्टर्स ऑफ पायसिस. ओके. नाव द पायसिस इज डिव्हिजिबल इनटू 2 पार्ट्स. पायसिसचे 2 पार्ट पडणार आहे बाळांनो. याचे 2 टाईप आहेत फिशिसचे. एक आहे आपल्याकडे दॅट इज कॉल्ड ॲज ए कॉन्ड्रिक थाईस. कॉन्ड्रिक थाईस म्हणजे कार्टिलेजिनस फिशेस आणि दुसरं आहे आपल्याकडे ओस्टिक थाईस. ओके. आपण डायरेक्टली दोघांचाही डिफरन्स कन्सिडर करूयात. एका बाजूला आपण ओस्टिक थाईस घेऊयात आणि एका बाजूला कॉन्ड्रिक थाईस. ठीक आहे. बाळांनो हार्टचे जनरली आपण पायसिसचे जेवढे काही फीचर्स पाहिले तेवढे व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. तर सगळ्यात पहिली गोष्ट पायसिसमध्ये काही गोष्टी आपण युनिक गोष्टी पाहिल्या जसं पायसिसमध्ये जे हार्ट असतं ते व्हेनस हार्ट असतं हे एक लक्षात ठेवा तुम्ही का त्याच्यातून फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लड पास होतं ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी हे पॉयकेलोथर्मिक ॲनिमल आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा एक कन्सेप्ट माझा सांगायचा राहिला की हे जे काही फिश तुम्ही पाहाल ओके बेसिकली तर त्याच्या बॉडीवरती बरोबर असे मिडलने एक लाईन जाते बघा. ठीक आहे. याला आपण लॅटरल लाईन असं बोलतो. काय बोलतो लॅटरल लाईन. याच्यामध्ये एक स्पेशलाइज काइंडचे रिसेप्टर्स असतात. दे आर कॉमनली कॉल्ड ॲज अ रेओ रिसेप्टर्स. ठीक आहे. रिसेप्टर म्हणजे काहीतरी रिसीव्ह करणारे स्पेशलाइज सेल्स. ओके. जसं तुम्हाला माहित असेल बाळांनो तर आपल्या स्किनवरती पण खूप सारे काय असतात रिसेप्टर्स असतात ना. फॉर एक्झाम्पल थर्मो रिसेप्टर्स. ओके. थर्मो रिसेप्टरमुळे काय होतं की एन्व्हायरमेंटमध्ये समजा हॉटनेस आपल्याला जाणवतोय ओके तर तो ॲक्च्युअल आपल्या स्किनला जाणवतोय म्हणजे कोणाला जाणवतोय थर्मो रिसेप्टर्स त्या स्टिम्युलायला घेत आहेत. ओके. आणि मग आपल्याला ते हॉटनेस जाणवतीये. ओके. सिंपल गोष्ट आणखी मी तुम्हाला सांगितलं फॉर एक्झाम्पल आपण आपल्या टंगवरती एखादं काय ठेवलं फूड सबस्टन्स ठेवला त्याची आपल्याला टेस्ट समजते. टेस्ट कशी समजते ओके तर टेस्ट कशी समजते बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ जस्टॅटो रिसेप्टर्स. ओके. मग अशा टाईपचे रिसेप्टर्स असतात. ओके. मग इथं सुद्धा लॅटरल लाईनमध्ये काही स्पेशलाइज टाईपचे रिसेप्टर्स असतात. दे आर कॉल्ड ॲज अ रेओ रिसेप्टर्स दॅट डिटेक्ट द डेप्थ ऑफ वॉटर. ओके. हे काय डिटेक्ट करतात बाळांनो वॉटरची डेप्थ डिटेक्ट करतात. ओके. की हे जे काही फिश आहे ओके हे कुठं फ्लोट करतंय त्या फिशला हे समजतं म्हणजे तो सरफेसवरती फ्लोट करतोय स्विमिंग करतोय की बेंथोइक रिजनमध्ये. बेंथोइक म्हणजे डीप रिजनमध्ये. ठीक आहे. हा हे पण 2 शब्द लक्षात ठेवा पेलॅजिक आणि बेंथोइक. पेलॅजिक म्हणजे सरफेसवरती ओके आणि बेंथोइक म्हणजे डीप रिजनमध्ये. ठीक आहे. तर तिथं स्विमिंग करतोय हे त्याला कशावरून समजतं लॅटरल लाईनवरून समजतं. ठीक आहे. तर हे होतं बाळांनो आपल्याकडे सगळे स्पेशलाइज फीचर अबाउट द पायसिस. ओके. नाव वी स्टार्ट the types of Pisces. So Pisces are basically divisible into 2 types. One is commonly called as ostick thighs and another one is commonly called as a chondric thighs.
एक ओस्टिक थाईसचा पार्ट आपण पाहणार आहे आणि एक कॉन्ड्रिक थाईसचा पार्ट आपण पाहणार आहे. पहा बाळांनो, सगळ्यात मेन फीचर ठीक आहे. ओस्टिक थाईस आणि कॉन्ड्रिक थाईस, सगळ्यात पहिलं फीचर, दे आर कॉमनली कॉल्ड ॲज अ बोनी फिशेस. ओस्टिक थाईसला आपण काय बोलतो? बोनी फिशेस. आणि जे कॉन्ड्रिक थाईस असतात बाळांनो, दे आर कॉमनली कॉल्ड ॲज अ कार्टिलेजिनस फिशेस. त्यांना आपण काय बोलतो? कार्टिलेजिनस फिशेस. ठीक आहे. काही बोनी फिशेस आहेत, काही कार्टिलेजिनस फिशेस आहेत. ओके, मग बोनी फिशेस, ओस्टिक थाईस, कार्टिलेजिनस फिशेस, कॉन्ड्रिक थाईस. बोनी फिशेस जे बाळांनो, दे आर मोस्टली फाउंड इन फ्रेश वॉटर. ओके, हे फ्रेश वॉटर मध्ये सापडतात. तसे हे एक्सक्लुझिव्हली फाउंड इन मरीन वॉटर, हे मरीन वॉटर मध्ये सापडतात. इकडे जर आपण पाहिलं ओस्टिक थाईस तर एंडोस्केलेटन बोनी असतं, म्हणजे बोन्सने एंडोस्केलेटन बनलेलं असतं. आणि इकडे जर आपण पाहिलं तर एंडोस्केलेटन हे कार्टिलेजिनस असतं. चौथी गोष्ट आपण पाहू का ज्यावेळेस तुम्ही ओस्टिक थाईस फिश ड्रॉ करतात तर त्याचं जे माउथ असतं, म्हणजे जनरल मी ओस्टिक थाईसला एका पद्धतीने तर ड्रॉ करतो, नंतर रफ करू आपण त्याला. तर या टाईपचं असतं ते. आणि ज्यावेळेस आपण शार्कला ड्रॉ करतो तर ह्या टाईपचं माउथ असतं ते. ठीक आहे. म्हणजे हे जे माउथ आहे आणि हे जे माउथ आहे हे वेगवेगळ्या टाईपचे माउथ्स आहेत. ओके, हे जे माउथ आहे याला टर्मिनल माउथ म्हणतात. कसं माउथ? टर्मिनल माउथ. आणि हे जे माउथ आहे याला वेंट्रल माउथ म्हणतात. कसं माउथ? वेंट्रल माउथ. ओके, म्हणजे ओस्टिक थाईस मध्ये टर्मिनल माउथ असतं आणि कॉन्ड्रिक थाईस मध्ये व्हॉट वी कॉल्ड ॲज अ वेंट्रल माउथ असतं. इथं जर तुम्ही पाहिलं तर ज्यावेळेस आपण इथून समजा एक प्लेन पास करू तर ह्या टेलचे जे दोन आर्म आहेत ही इक्वल टाईपचे तुम्हाला दिसतील. पण इथून ज्यावेळेस तुम्ही प्लेन पास कराल ओके तर इथून तुम्हाला बेसिकली काय दिसणार नाही, या टेलचे दोन्ही आर्म अनइक्वल दिसायला सुरुवात होतील. मग ह्या टाईपची जी टेल असेल का जी कट केली तर त्याचे दोन्ही आर्म इक्वल साईजचे असतात. दे आर कॉल्ड होमोसर्कल टाईप ऑफ टेल. आणि ही जी टेल तुम्हाला दिसते दे आर कॉमनली कॉल्ड ॲज अ हेटेरोसर्कल टाईप ऑफ टेल. म्हणजे इथं आपल्याला दोन फीचर्स मिळाले बाळांनो. एक, टर्मिनल माउथ इज प्रेझेंट. इथं माउथ जे असतं ते टर्मिनल माउथ असतं आणि इथं जे माउथ असतं ते वेंट्रल माउथ असतं. त्याच्यानंतर आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्यांच्यामध्ये जी टेल आहे ही होमोसर्कल टाईपची टेल असते आणि इथं जी टेल पाहिली आपण ती हेटेरोसर्कल टाईपची टेल आहे. ठीक आहे, हेटेरोसर्कल टाईपची टेल आहे. आता नेक्स्ट फीचर आपण ऑलरेडी पाहिलं होतं की समजा हे जे काय आपल्याकडे ओस्टिक थाईस आणि कॉन्ड्रिक थाईस आहे ओके यांच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल बाळांनो की हे मोस्टली ओव्हिपॅरस आहे असं मी बोललोय. बोनी फिशेस मोस्टली तर ओव्हिपॅरसच आहे, बट शार्क मी तुम्हाला सांगितलं विव्हिपॅरस ॲनिमल्स आहे. हा, तुम्ही यांचं एक्झोस्केलेटन बघू शकता. एक्झोस्केलेटन स्केलने बनलेलं असतं पण स्केल वेगवेगळ्या टाईपचे असतात. यांच्या बॉडीवरती सायक्लॉइड स्केल्स असतात. ओस्टिक थाईसच्या बॉडीवरती सायक्लॉइड स्केल्स असतात आणि जे कॉन्ड्रिक थाईस वाले यांच्या बॉडीवरती प्लॅकॉइड स्केल्स असतात. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर कसे दिसतात स्केल्स, तर तुम्ही सिंपल डायग्राम जर पाहिली असेल तर या टाईपचे स्केल्स तुम्हाला दिसतील ओस्टिक थाईसच्या बॉडीवरती अशा पद्धतीचे. These are cycloid scales. Placoid scales जे placoid हे थोडेसे अशा टाइप मध्ये दिसतात.
या टाईपमध्ये सायक्लॉइड असे असतात आणि हे ब्लॅक व्हाईट स्केल्स असतात. ठीक आहे. मग हे सायक्लॉइड स्केल्स बेसिकली तुम्हाला कशामध्ये दिसतील, ओस्टिक थाईस मध्ये आणि कॉन्ड्रिक थाईस मध्ये कुठले स्केल्स दिसतील, ब्लॅक व्हाईट स्केल्स दिसतील. बघा आतापर्यंत आपण काय काय डिफरन्स पॉईंट घेतलाय. पहिला मी तुम्हाला सांगितलं ओस्टिक थाईस दे आर कॉमनली कॉल्ड बोनी फिशेस. कॉन्ड्रिक थाईस जे असतात वाढमध्ये दे आर कॉमनली कॉल्ड कार्टिलेजिनस फिशेस. ओस्टिक थाईस बद्दल आपण बोलले का दे आर फाउंड इन फ्रेश वॉटर, हे आपल्याला मरीन वॉटर मध्ये सापडतात. यांचे एंडोस्केलेटन ओस्टिक थाईस वाल्यांचा बोन्सने बनलेलं असतं आणि यांचे एंडोस्केलेटन हे कार्टिलेजने बनलेलं असतं. यांच्यामध्ये माउथ टर्मिनल माउथ असतं आणि इथं माउथ व्हेंट्रल टाईपचं माउथ असतं. इथं ज्यावेळेस आपण एक प्लेन पास करू तर टेलचे दोन इक्वल पार्ट होतात, म्हणजे टेलची जी आर्म आहे, दोन आर्म ते असे इक्वली साईज इक्वल शेपमध्ये दिसतात. दॅट इज होमोसर्कल टेल. पण इथं तुम्हाला हेटेरोसर्कल टेल दिसते. हे मोस्टली ओव्हिपॅरस ॲनिमल आहे, हे मोस्टली विव्हिपॅरस ॲनिमल आहे. यांच्यामध्ये सायक्लॉइड स्केल्स असतात आणि यांच्यामध्ये ब्लॅक व्हाईट स्केल्स असतात. ठीक आहे. आणखी काही कॅरेक्टर्स आपण इथं पाहणार आहे बाळांनो रिगार्डिंग टू द ओस्टिक थाईस अँड कॉन्ड्रिक थाईस. आता ज्यावेळेस तुम्ही ओस्टिक थाईस बद्दल पाहता बाळांनो, तर ओस्टिक थाईस मध्ये एक स्पेशलाइज काइंडचं स्ट्रक्चर असतं दॅट इज कॉल्ड एअर ब्लॅडर इज प्रेझेंट. आणि हे एअर ब्लॅडर नावाचं स्ट्रक्चर असल्यामुळं काय होतं की हे जे काही बोनी फिशेस आहेत हे असे स्विम केले, ओके, म्हणजे कंटिन्युअसली स्विम करण्याची यांना गरज पडत नाही. हे एखाद्या जागेवर जाऊन थोड्या वेळ थांबूही शकतात. बट जे कॉन्ड्रिक थाईसवाले असतात शार्क्स, ओके, तर शार्क्समध्ये एअर ब्लॅडर नावाचं स्ट्रक्चर ॲब्सेंट असतं. त्याच्यामुळे यांच्याकडे फक्त आणि फक्त एकच पर्याय असतो, कंटिन्युअस स्विम करणं. यांना कंटिन्युअस स्विम करण्याची गरज पडत नाही, पण कॉन्ड्रिक थाईसवाल्यांना कंटिन्युअस स्विम करावं लागतं. ओस्टिक थाईस मध्ये आणखी एक गोष्ट आहे का गिल्स आर कवर्ड बाय ऑपर्क्युलम. जे मी मागाशीच म्हटलंय की गिल्सला पडद्यासारखं कवरिंग असतं, कवर्ड बाय ऑपर्क्युलम. आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर गिल्स आर नॉट कवर्ड बाय ऑपर्क्युलम. इथं ऑपर्क्युलमचं कवरिंग नसतं. ठीक आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये दिसेल बोनी फिशेस आणि कार्टिलेजिनस फिशेस मध्ये दिसेल. हे जे कार्टिलेजिनस फिशेस असतात त्यांचं जे पेल्विक फिन असतं त्याला एक असं रॉड सारखं स्ट्रक्चर असतं, ओके, अँड दॅट रॉड लाईक स्ट्रक्चर इज कॉमनली कॉल्ड ॲज अ क्लॅस्पर. त्याला आपण क्लॅस्पर असं बोलतो. आणि हे जे क्लॅस्पर असतं बाळांनो, क्लॅस्पर सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतो, लक्षात ठेवा. कशामध्ये? इट ॲक्ट ॲज अ मेल कॉप्युलेटरी ऑर्गन, ओके, मेल कॉप्युलेटरी ऑर्गन, ओके. कॉप्युलेशन म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स, ओके. आणि म्हणून ही गोष्ट ध्यानात ठेवा की ह्यांच्यामध्ये बेसिकली काय का जे काही स्पर्म आणि एगचं फ्युजन होतंय, ओके, ते बेसिकली बॉडीच्या आतमध्येच होतंय, ओके. म्हणून बेसिकली हे ॲनिमल कसे होते? विव्हिपॅरस ॲनिमल होते. हे कसे होते? ओव्हिपॅरस होते, ओके. मग यांच्यामध्ये क्लॅस्पर नावाचं स्ट्रक्चर दिसत नाही, ओके. सो क्लॅस्पर इज ॲब्सेंट. कोणामध्ये? बोनी फिशेसमध्ये क्लॅस्पर नसतं, बट कार्टिलेजिनस फिशेसमध्ये क्लॅस्पर असतं. आणि क्लॅस्पर एक सेक्शुअली डायमॉर्फिक कॅरेक्टर आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या फिशला जर क्लॅस्पर पाहता, फॉर एक्झाम्पल मी स्कॉलिओडॉनचं एक्झाम्पल देईन, तर स्कॉलिओडॉन कॉन्ड्रिक थाईस शार्क येतो, ओके. त्याच्यामध्ये जर तुम्हाला क्लॅस्पर दिसतंय तर ज्या स्कॉलिओडॉनमध्ये तुम्हाला क्लॅस्पर दिसतंय तो मेल शार्क आहे, ज्याच्यामध्ये क्लॅस्पर नाही आहे, ओके, ते फिमेल शार्क आहे. ठीक आहे. सो क्लॅस्पर इज प्रेझेंट. इथं मी बोलू शकतो का जे फर्टिलायझेशन आहे हे एक्सटर्नल असेल इथं, आणि इथं जे फर्टिलायझेशन असेल ते इंटरनल असेल. अशा पद्धतीने बाळांनो हा पूर्ण पार्ट होता आपल्याकडे रिगार्डिंग टू द ओस्टिक थाईस अँड कॉन्ड्रिक थाईस. एक्झाम्पल तुम्ही इथं द्या रोहू, दॅट इज गॅविओ रोहिता, कटला, कटला कटला, ओके. हे बेसिकली काय फेमस एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे कशाचे? दॅट इज द बोनी फिशेसचे, ओके. आणखी काही एक्झाम्पल समजा आपण घेतलं बोनी फिशेस बद्दल तर आपल्याकडं पॉम्फ्रेट,
त्याला आपण आपल्याकडं पापलेट असं बोलतो, तर ते पॉम्फ्रेट. ओके, हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे? ओस्टिक थाईस. कॉन्ड्रिक थाईसचं एक्झाम्पल तुम्ही घ्या. फॉर एक्झाम्पल स्कॉलिओडॉन घ्या, शार्क. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे आणखी टोरपेडो, स्टिंगरे, हे सगळे असे व्हॉट वी कॉल्ड फिशेस आहेत बाळांमध्ये, ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रिकल ऑर्गन्स प्रेझेंट असतात. ओके, आणि ते प्रेला काय करण्यासाठी असतात? कॅप्चर करण्यासाठी असतात, त्याला पॅरलाइज करण्यासाठी असतात. ठीक आहे. अशा पद्धतीने हा पूर्ण पार्ट होता आपल्याकडं रिगार्डिंग टू द सुपर क्लास स्पायसेस.